पौनी तहसील के सावरला धान खरीदी केंद्र आधार बहुउद्देशीय सहकारी मर्यादित पौनी इस संस्था ने वर्ष 2021-22 सरकारी केंद्र पर 42,78,864 रुपए की गड़बड़ी की। आर्थिक शाखा की जांच के बाद संस्था के 11 पदाधिकारियों पर पौनी पुलिस थाने में 15 मई की शाम मामला दर्ज किया गया। इसमें 5 महिला पदाधिकारियों का भी समावेश है। शासन के नियम के अनुसार वर्ष 2021-22 में आधार बहुउद्देशीय सहकारी मर्यादित पौनी के सावरला समर्थन मूल्य धान खरीदी केंद्र पर किसानों से धान की खरीदी की गई। इस खरीदी के पश्चात खरीदी किया गया धान मिलिंग करने के लिए देना था, लेकिन केंद्र पर कुल 1,470.40 क्विंटल धान की गड़बड़ी पाई गई, जिसकी कीमत 42,78,864 रुपए बताई जा रही है। जब आर्थिक अपराध शाखा ने मामले की जांच की तो यह प्रकरण सामने आया। इसे लेकर जिला पणन अधिकारी सुधीर पाटिल की शिकायत पर संस्था के कुल 11 पदाधिकारियों के खिलाफ मामला दर्ज किया गया। इसमें 5 महिला पदाधिकारी का भी समावेश है। हज यात्रा 2024 की घोषणा हो चुकी है। इस वर्ष भंडारा जिले से कुल 33 हज यात्री मक्का व मदीने के लिए जाएंगे। 15 मई को जिला अस्पताल भंडारा में हज कमेटी के विशेष सहयोग से टीकाकरण का कार्यक्रम आयोजित किया गया था। आरंभ में हाफिज इमरान अली खान ने सिविल सर्जन डॉक्टर दीपचंद सोयाम का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। सिविल सर्जन देश की शांति व सौहार्द के लिए हाजियों से दुआ की अपील की। 30 हज पर जाने वालों ने हज का जरूरी टीका लिया। बाकी 3 हाजियों ने अलग स्थानों पर टीकाकरण किया। भंडारा हज कमेटी के सभी पदाधिकारी व सदस्यों और विशेषतः शाकिब पटेल, खालिद शेख, जफर खान, शब्बीर खान आदि ने हर संभव सहयोग किया। जामुन का स्वाद जो शहरी लोगों की जीभ पर एक अनोखा स्वाद रखता है और पहाड़ी इलाकों के लोगों के जीवन में थोड़ा योगदान देता है, अभी भी कम नहीं हुआ है। वर्तमान में जंगली फल उपलब्ध है, लेकिन जामुन फल अपवाद के रूप में देखे जाते हैं। इसलिए इलाके में ऐसी तस्वीर है कि जामुन बेचने वालों की आवाजें सुनाई नहीं दे रही है। गर्मी के दिनों में जोड़े में आने वाली जंगली फल आम को खाने के लिए बच्चे और महिलाएं समेत हर कोई उत्सुक रहता है। जामुन, करवंदे पर्वत के फलों के पेड़ों पर जनवरी फरवरी से फूल आने लगते हैं। अप्रैल मई में फल आते हैं। बादल छाए रहने और कुछ स्थानों पर बारिश होने से फुलारा बह गया, इसलिए बाजार में फल कम मात्रा में आने का अनुमान है। जामुन का भी यही हाल है। ऐसा प्रतीत होता है कि इस वर्ष जामुन मौसम अभी तक नहीं आया है। पहाड़ी इलाकों से आने वाली महिला करवंदियों के जाल से हाथ से चुनने और खाने का मजा ही कुछ और है। इसका आनंद जिले के अधिकांश लोग उठा सकेंगे। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील धनेगाव बोरगाव रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे। सध्या धान पीक कापणी सुरू असून शेतकरी शेतात असताना गावाशेजारी असलेल्या शेतात वाघ दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली व वाघाला जंगलाच्या दिशेने हलवून लावण्यात येत आहे। या वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे।
पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे। कुणाला 1000 तर कुणाला 1500 रुपये विमा मिळाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे। दरवर्षी शेतात लावलेल्या पिकांचा आसमानी संकटामुळे नुकसान होतो, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मदत होईल या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री पीक विमा 1 रुपयात काढला। शेतकऱ्यांनी मोठमोठ्या रांगा लावून विमा काढला। खरीप हंगाम 2023-24 मध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं धान पीक पाण्याखाली गेलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले। नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारने चोलामंडल कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांनी नोंदणी केली, पण आता याच नुकसानीची पंचनामे झाले। यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत। खताची बॅग आजच्या घडीला 1300 रुपयाला मिळत असताना देखील नुकसान भरपाई मात्र 1000 रुपये शेतकऱ्यांना दिली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सरकार करत असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहे। पालडोंगरी येथील सर्व शेतकऱ्यांनी PM फसल विमा योजना ही जुलै महिन्यामध्ये काढली होती आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेली फसल ही नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे त्यांचे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आणि या सर्व नुकसानाची पाहणी करण्याकरिता चोलामंडलचे अधिकारी आले असता त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आणि त्यांनी शेतकऱ्याकडून पैशाची मागणी सुद्धा केली की बा तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमच्या अमाऊंट वाढवून देऊ, पण असे शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रलोभनाला बळी पडले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावामध्ये ते PM फसल विमा योजनेचे पैसे मिळालेत। कोणाला 1083, कोणाला 1500, कोणाला 2000। तर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली आणि विमा कंपनी ही वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले पाहिजे। आमच्या शेतकऱ्यांच्या असे लक्षात येत आहे की अधिकारी जो मात आणि प्रशासन को मात या प्रकारची भूमिका सध्या सुरू आहे। नमस्कार, माझे नाव नितीन शिवराम ढाके आहे, पालडोंगरी या गावचा रहिवासी आहे। आम्ही मागील वर्षी 2023 मध्ये 1 रुपयाच्या जुलै महिन्यामध्ये 1 रुपयाचा पीक विमा काढला आणि नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे आमची शेतात धानाची नुकसान 80 ते 90% झाली आहे आणि ते पाहणी करण्याकरता चोलामंडलचे काही पदाधिकारी आले होते। त्यानंतर त्यांनी आमच्याकडून पैशाची मागणी केली ती आम्ही पूर्ण केली नाही आणि आमच्या त्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नुकसान भरपाई म्हणजे कोणाला 1000 रुपये, कोणाला 1500 रुपये अशी नुकसान भरपाई दिली। तुमचा इन्शुरन्स होता 52,000चा आणि त्यांनी आम्हाला फक्त 1500 रुपये दिला आणि आमच्या जखमेवर नमक शिडकल्यासारखे काम असे त्यांनी कंपनीवाल्यांनी केले आणि आमची बहुत नुकसान असताना सुद्धा त्यांनी आमची फसवणूक केली। दरवर्षी कंपनी फसवणूक करते, यावर्षी सुद्धा कंपनीने फसवणूक केली। बांधवांनो, माझे नाव नितीन शिवराम ढाके आहे, पालडोंगरी या ठिकाणातून बोलत आहे। मागच्या वर्षी आम्ही 1 रुपयाचा पीक विमा काढलेला होता, पण अजून सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे। 30 ते 25,000 रुपये एका एकराचा खर्च येतो आणि कोणत्याच प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे आणि जो शेतकऱ्याला लाभ मिळालेला आहे तो एकरी 800 रुपये या पद्धतीने मिळालेला आहे। तर हा शेतकऱ्यांच्या दुखावर नमक शिडकल्यासारखा आहे। याच्या शासनाने प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे ही शेतकऱ्यांची नम्रतेची विनंती आहे। नमस्कार मित्रांनो, माझे नाव नाशिक मोठुरे आहे, पालडोंगरी येथील शेतकरी आहे। तर आपण पीक विमा काढलेला होता जून-जुलैमध्ये। तर आज आपण ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पावसामध्ये खूप नुकसान झालेलं आहे। पाऊस त्यामध्ये धानाच्या त्यामध्ये चोलो कंपनीकडून काही पदाधिकारी आलेले होते आणि त्यांनी पाहणी केली आणि काही कास्तकारांचे 70, 65, 60 या हजार एवढ्या रुपयाचे आपण पीक विमा काढला आणि त्यामध्ये फक्त 1000, 1200, 800 या पद्धतीने आपण जर कास्तकारांना देत असतो तर ते कास्तकाराची एक किल्ली उडवण्यासारखं असते। कारण की आज कास्तकारी आपलं शेती करण्याकरते चिकलटीपासून तर धान कपाईपर्यंत आज कमीत कमी 15 ते 20,000 रुपये एकरी खर्च येतो आणि आपण त्याला 1083 रुपये जर देत असतो या 1800 रुपये देत असतो हे त्याची धज्जी उडवून होतं। हेच माझ्या सरकारला सांगणे आहे की त्यांना जो पाहिजे मोबदला तो त्यांना मिळावी.
याविषयी कृषी विभागाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की चोलामंडल विमा कंपनीने सर्वे केला आहे। त्या सर्वेनुसार शेतकऱ्यांचं कापून ठेवलेलं धान पीक नुकसान झालं असेल अशा क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे। पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत।